हॅलो हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आज आपण व्हेक्टर्स या चॅप्टरवरील काही महत्त्वाची एक्झाम्पल्स सीईटीसाठी लागणारे आपण आज पाहणार आहोत. फार छान अशा प्रकारे तुम्हाला ट्रिक सांगतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट एक्झामला विचारणारे PYQ आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. तेव्हा क्वेश्चन आहे A 5 1 -1 B A B -1 C 1 -1 3 are the vertices of triangle and G means centroid. सेंट्रॉइड म्हणजे कसं असतंय बघा, हा जो ट्रायंगल आहे त्याचा हा जो काय इथला जो पॉईंट असतो तो सेंट्रॉइड, म्हणजे त्याचे जे अँगल बायसेक्टर असतात ना ते एकाच ठिकाणी ज्या ठिकाणातून जातात त्याला सेंट्रॉइड असं म्हणतात. आणि तो सेंट्रॉइड G तुम्हाला दिलेला आहे, तो दिला आहे 7/3 -4/3 आणि C. आता लक्षात घ्या, ह्याचा फॉर्म्युला असतो तुम्हाला माहिती आहे, x1 + x2 + x3/3 y1 + y2 + y3/3 z1 + z2 + z3/3 means first plus first divided by 3, second plus second divided by 3 and third plus third divided by 3. बघा लक्ष द्या. आता मी काय करतो, इथं C आहे, मग हा थर्ड कोऑर्डिनेट आहे सेंट्रॉइडचा, हा थर्ड कोऑर्डिनेट आहे. मग काय करतोय बघा, तर थर्ड प्लस थर्ड बघा, फार सॉल्व करायचं नाही आपल्याला, ट्रिक्स. थर्ड आहे -1, थर्ड आहे -1, थर्ड आहे 3 डिवायडेड बाय 3 इक्वल टू थर्ड म्हणजे C यायला पाहिजे. मग 3 -1 मीन्स 1/3 इक्वल टू C. आता बघायचं 1/3 C ची व्हॅल्यू कुठं आहे, या दोघात आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे हे दोन कट झाले. ओके, आता आपण ह्या दोघात आता कुठला A काढून B काढला, B काढला ते कुठलाही एक मिळेल तुम्हाला. आता एक A काढण्यासाठी फर्स्ट घेऊया. फर्स्ट प्लस फर्स्ट 5U + A + 1 5U + A + 1 divided by 3 equal to first means 7/3. First plus first divided by 3 equal to 7/3. 3 get cancelled. That is 5 + 1 6 + 8 equal to 7. Therefore 6 transferred there. A equal to 7 - 6 means equal to 1. A ची व्हॅल्यू 1 कुठे आहे बघा या दोघात, आणि हे दोघं तर कट झालेले आहेत, या दोघात कुठे आहे म्हणून B तुमचा ऑप्शन इथे जायचं. समजलं तुम्हाला? ओके, या पद्धतीने मला त्याचं आन्सर्स काढता येईल. आता सेकंड क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द प्रोजेक्शन of vector 7i plus j plus 7i plus j minus 4k on those vectors 2i plus 6j plus 3k is ऑप्शन आहे A 9/7, B 8/7, C 9/19 and D is a √7/9. लोक आता याचा आन्सर आपण ओरिजिनली कसं काढायचं ते पाहिजे. हे बघा, आपल्याला ह्या वेक्टरचं प्रोजेक्शन या वेक्टरवर पाहिजे आहे. समजा मी या वेक्टरला सपोज A' सपोज केला, या वेक्टरला B' सपोज केला, तर तुम्हाला माहित पाहिजे की वेक्टरचं प्रोजेक्शन ऑफ A' ऑन B', हा फॉर्म्युला A' B' डिवाइडेड बाय मॉड्युलस ऑफ B'. इथे मॉड्युलस ऑफ B'. आता बघा ना, आपल्याला ह्यात तो आन्सर शोधायचा आहे ना, तर A' चा अर्थ काय, A' म्हणजे काय, तर डॉट प्रोडक्ट काढणे म्हणजे याच्या आईचा कोएफिशियंट याच्या आईच्या कोएफिशियंटशी मल्टिप्लाय करायचा. कोएफिशियंट ऑफ I × कोएफिशियंट ऑफ I.
किती झालं बघा हे 7 × 2 14. जेचा कोएफिशियंटची मल्टिप्लाय करायचा 6 अँड केच्या कोएफिशियंटची मल्टिप्लाय करायचा -12. किती आलं बघा 20 मधून -12 गेला किती आला तुमच्याकडं हे 20तून -12 गेला 8 आला उत्तर मिळालेलं आहे. खाली √7 कसं येतं सांगतो तुम्हाला 7 कसं येतं तुम्हाला सांगतो पण तुम्हाला पहिलाच माहित पाहिजे डॉट प्रोडक्ट माहित झालं ना सॉल्व करायचं नाही जास्त आपल्याला आन्सर शोधायचं आहे आणि मग कोएफिशियंट ऑफ I × कोएफिशियंट ऑफ I प्लस कोएफिशियंट ऑफ J × कोएफिशियंट ऑफ J प्लस कोएफिशियंट ऑफ K × कोएफिशियंट ऑफ K. 14 + 6 20 - 12 8 is the 8/7. आता 7 कसं आलं तर मॉड्युलस ऑफ B मॉड्युलस काढणे म्हणजे मीन्स याचा स्क्वेअर बीच्या कोएफिशियंट I चा कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस J च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस K च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर हे 49 येईल 49 × √7 सो इट इज 8/7. इट इज दॅट समजलं का बघा अशा ट्रिक्स लक्षात ठेवायच्यात आपल्याला थोडंसं नॉलेज थोडंसं फॉर्म्युलांचं नॉलेज आलं की आपल्याला MCQ छानपैकी सोडवता येतोय. नेक्स्ट इफ मॉड्युलस ऑफ A बार प्लस B बार इक्वल टू 60 मॉड्युलस ऑफ A बार माइनस B बार इक्वल टू 40 modulus of A bar equal to 22 and modulus of B bar equal to what? modulus of B bar काय आहे हे तुम्हाला विचारलं आहे. आता मला सांगा त्यांनी क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत 24 36 42 and 46. इथं तुम्हाला एवढं माहित पाहिजे कि A बार प्लस B बार ब्रैकेट स्क्वायर प्लस A बार माइनस B बार ब्रैकेट स्क्वायर इक्वल टू मॉड्युलस ऑफ A बार ब्रैकेट स्क्वायर प्लस मॉड्युलस ऑफ B बार ब्रैकेट स्क्वायर हे तुम्हाला माहित पाहिजे आणि हे 2A बार आणि 2B बार असा क्वेश्चन असं फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ आणि कसं सांगतो तुम्हाला आपल्या A + B ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना A² + twice AB + B² A² - twice AB + B². twice AB कॅन्सल झाला म्हणून 2A बार 2B बार असं हे सिंपल आपली ओरिजिनल फॉर्म्युलातून तयार झालेली आयडिया आहे. आता इथं बघा A बार + B बार स्क्वेअर मीन्स 60² मला दिलेला आहे. A बार - B बार मीन्स 40² मला दिलेला आहे इक्वल टू 22 2 × 22 स्क्वेअर प्लस 2 × B बार स्क्वेअर डिव्हिजन नो तुम्हाला माहिती आहे. हा 3600 हा 1600 नंतर हा 2 × ब्रॅकेट 484 22 स्क्वेअर प्लस B बार स्क्वेअर आपण याच्यातून 2 काय केला कॉमन काढला यातून 2 कॉमन काढला हे झालं 5200 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू 484 प्लस B बार स्क्वेअर. हे तुम्हाला डिवाइड केलं तुम्ही की तुम्हाला मिळेल 2600 मायनस 484 इक्वल टू B बार स्क्वेअर आणि हा तुमचा 2116 इक्वल टू B बार स्क्वेअर हा जो आहे तो 2160 याच्यातून हे मायनस गेले 2116 सबट्रॅक्शन होईल आणि हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे तर बघायचं 46 चा स्क्वेअर रूट असेल. कसं तुम्ही शोधलं तर बघा 45 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 4 चा स्क्वेअर 20 4 × 5 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 × 5 20 पण 25 च्या थोडं जवळ कोण असणार आहे 46 कारण 6 चा स्क्वेअर किती आहे 36 मग 6 सो B बार इक्वल टू 46 हे आन्सर तुम्हाला यायला काय पाहिजे हे आलं तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करून आन्सर मिळेल. हे तुमचा पुढचा क्वेश्चन पहा.
नेक्स्ट क्वेश्चन असा आहे मित्रांनो, तर पहा तो क्वेश्चन असा आहे, ए बार बी बार इफ ए बार अँड बी बार आर युनिट vectors, then what is the angle between a bar and b bar. a bar and b bar ला अँगल फाइंड करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आणखी पुढे म्हणलेलं आहे, फॉर 2a bar minus b bar is unit vector. युनिट याचा अर्थ काय, त्याचा ऑप्शन दिलेला आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री अँड 90 असा आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. आता बघा ना, कशी आहे की हा युनिट मीन्स 1. ए बार अँड बी बार युनिट वेक्टर, याचा अर्थ ए बार इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी बार इक्वल टू 1, त्यांचे मॅग्निट्यूड 1 असेल त्याचा. आणि पुढे सांगितले हे सुद्धा युनिट वेक्टर आहे, तर ए आणि बी मध्ये काय, ए आणि बी मध्ये अँगल काय असला पाहिजे या चारीमध्ये, तर ते कसं बघतो, 2a बार मायनस बी बार हे तुम्हाला युनिट वेक्टर सुद्धा दिले, हे सुद्धा बोलत दिलेलं आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. फर्स्ट स्क्वेअर 4 modulus of a bar square minus 2 into 2 modulus of a bar modulus of b bar plus minus b bar square equal to 1 square 1. तुम्हाला माहिती आहे हा a bar dot b bar हे आपण कसं घेणार आहे, इथं a bar dot हे 1 आहे, हेही 1 आहे. 4 into 1 4 into 1 चा स्क्वेअर 4. हा 4 a bar dot b bar means modulus of a bar modulus of b bar cos theta हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, आणि हा प्लस b bar स्क्वेअर means 1 plus 1 equal to 1. 1 ला 1 कॅन्सल, इकडचा 1 तिकडे गेल्यानंतर मायनस होईल आणि 0 होऊन जाईल. आता काय होते बघा, हा 4 असाच ठेवतो, हा टोटल टर्म तिकडे ट्रान्सफर करतो 4, आणि ह्याची व्हॅल्यू 1 आणि ह्याची व्हॅल्यू 1, आणि युनिट वेक्टर म्हटलेलं आहे. सो 4 cos थीटा म्हणजे हा 1 1 झाला, हा मायनस 4 तिकडे गेला प्लस 4 डिवाइड केलं 4/4 इक्वल टू cos थीटा 4/4. सो cos थीटा इक्वल टू 1. आणि बघायचं cos थीटाची व्हॅल्यू 1 कोणाला असते, cos थीटाची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला असते ते आपण पाहायचं. cos थीटा इक्वल टू 1. आता cos 0 1 असतो, लक्षात घ्या. cos 0 काय असतो, 1 असतो. आता इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये. cos 90